रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज चरित्र यामध्ये आपण एकनाथ महाराजांनी गुरूंची सेवा कशा प्रकारे केली हे श्रवण करणार आहोत. जनार्दन स्वामींनी एकनाथांस प्रेमाने उठवून आपल्या कुशीत घेऊन कुरवाळले आणि म्हणाले, बाळा उठ, आजपासून तू आमच्या कुटुंबातलाच एक झाला आहेस. तू समर्पित भावानं केलेली ईश्वराची उपासना, तू मनापासून केलेली निर्व्याज्य भक्ती, आनंदानं केलेली गुरुसेवा आणि नम्रतेनं केलेलं ज्ञानार्जन या गोष्टी तुला तुझं यश प्राप्त करून देतील. नाथा, तू तुझ्या घरी जसा आणि जितक्या मोकळेपणानं राहत होतास तसाच इथं राहा. काही फरक करण्याचं कारणच नाही. हेही घर आता तुझंच झालं आहे. काही लागत असल्यास निसंकोचपणे ते मागून घ्यायचं. तुझ्या घरी तू जसा आजींना हाक मारायचास ना, तसंच किल्लेदारीणबाईंना आजी म्हणायचंस आणि मला तू काय म्हणून बोलवणार? आपण सांगाल त्याप्रमाणे मी बोलावीन आपल्याला. एकनाथ महाराज म्हणाले, सगळे लोक मला स्वामी म्हणतात, तू सुद्धा त्याप्रमाणेच मला म्हणत जा. गुरूंचं हे प्रेमाचं बोलणं ऐकून एकनाथांना फारच आनंद झाला. त्याने स्वामींच्या चरणी परत एकदा मस्तक टेकवले. स्वामीजींनी त्याला उठवून त्याची पाठ थोपटली. आता एकनाथांच्या मनातला संकोच, थोडी भीती, बुजरेपणा पार नाहीसा झाला होता. त्याच दिवसापासून एकनाथांनी गुरूंची सेवा करायला सुरुवात केली. स्वामींच्या बारीक सारीक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करू लागले. त्यांना कधी काय लागतं, त्यांना कशाचा राग किंवा तिटकारा आहे, त्यांना काय आवडतं, ते कधी कधी काय काय करतात हे त्यांनी चांगले पाहून ठेवले. मग स्वामींच्या प्रत्येक कामातच एकनाथ त्यांना मदत करीत असत. एकनाथ स्वामींच्या आधी उठून मग वाडा झाडून स्वच्छ करीत असत. स्वतःची स्नानसंध्या, ध्यान धारणा इत्यादी नेहमीची कार्ये आटोपून घेत असत. मग स्वामींना आंघोळीसाठी पाणी काढून देणे, त्यांच्या नेसण्याच्या धोतराच्या निऱ्या करून ठेवणे, त्यांच्या संध्येची तयारी करणे, देवपूजेची तयारी करणे, देवाची भांडी स्वच्छ करून ठेवणे, निरांजन तयार करणे, कापराच्या वड्या काढून ठेवणे, समईत वाती घालून तेल ओतून ठेवणे, मंजिरीसह तुळशीपत्र काढून आणणे, त्यांचे कपडे धुवून ठेवणे, त्यांची सकाळची सर्व नैमित्तिक कामे आटोपल्यावर ते बाहेर जाण्यासाठी निघत. तेव्हा त्यांचे जोडे आणून समोर ठेवणे इत्यादी कामे मनापासून व न सांगता न चुकता वेळेवर करीत असत. ते जेवायला बसले की त्यांना वाढायला मदत करीत असत. जेवणानंतर त्यांचे पाय चेपून देत असत. रात्री झोपताना त्यांचे अंथरूण घालून बिछाना व्यवस्थित लावत असे. ते झोपल्यावर त्यांचे पाय दाबत असत. त्यांना झोप लागल्यावर त्यांच्या पायाशी आपले अंथरूण टाकून ते झोपत असत. अशा तऱ्हेने आपल्या कामात त्यांनी कधी उणीव भासू दिली नाही. अशा तऱ्हेने एकनाथ स्वामींच्या घरी आता चांगले रुळले होते. त्यांची भीड नाहीशी झाली होती. परकेपणा वाटत नव्हता. घरच्यासारखेच ते तेथे अतिशय आनंदाने आणि मोकळेपणाने वागत होते. जनार्दन स्वामी व त्यांच्या पत्नी या दोघांनाही मनापासून एकनाथ आवडू लागले होते. किंबहुना त्यांना एकनाथांचा लळाच लागला होता. आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आणि मार्गदर्शनाप्रमाणे एकनाथ फावल्या वेळेत अभ्यास सुद्धा करीत असत. वेद, गीता, भागवत, ब्रह्मसूत्रे, उपनिषदे इत्यादी धार्मिक आध्यात्मिक ग्रंथांचे ते वाचन करून त्यावर स्वतः चिंतन करीत असत. आता खरोखरीच स्वामींच्या घरातलाच ते एक होऊन गेले होते. स्वामी तर
मुलापेक्षाही जास्त त्यांची काळजी घेऊ लागले होते. केवळ स्वामी आणि त्यांची पत्नीच नव्हे, तर त्यांच्या ओळखीचे येणारे जाणारे या साऱ्यांनाच त्यांचे फार फार कौतुक वाटत असे. एकनाथांची तत्परता, हुशारी, कार्यक्षमता व बुद्धीची झेप पाहून स्वामी आता त्यांना कचेरीत आपल्याजवळ बसवून घेऊ लागले. स्वामींचा सारा वेळ फिर्यादी ऐकणे, निवाडे करणे, वसुली करणे, संरक्षणाचा बंदोबस्त करणे या गोष्टीतच जात असे. कचेरीतील प्रत्येक काम महत्त्वाचे, जबाबदारीचे व जोखमीचे होते. भांडणे, मारामाऱ्या, संपत्तीच्या वाटण्या यांसारखे खटले चालवून त्यांचे म्हणणे ऐकून न्याय द्यावा लागत असे. जनतेच्या पोटापाण्याची, रक्षणाची व्यवस्था पाहावी लागत असे. राज्यातील उत्पन्नाचा हिशोब लिहून ठेवावा लागत असे. स्वामींनी यांतील काही कामे आता एकनाथांवर पूर्णपणे सोपवून टाकली. एकनाथांचे अक्षर फारच सुरेख होते, तसेच त्यांची भाषाही प्रौढ अशीच होती. म्हणून लोकांच्या आलेल्या अर्जांना उत्तरे देणे, ताकीद देणारे पत्र लिहिणे, अभयपत्र लिहिणे, ही पत्रे पाठविण्याची व्यवस्था करणे, ही कामे आता एकनाथ कौशल्याने करीत असत. पंत मजकूर सांगत आणि एकनाथ उतरून घेत असत. नाथांनी आपल्या पुढच्या आयुष्यात लहानपणाच्या खेळाला जसा आध्यात्मिक रंग दिला, त्यांनी तसाच या कामालाही आध्यात्मिक रंग दिला. ते आपल्या जीवनाचे सर्वोच्च अधिकारी, सर्वेसर्वा सरकार असलेल्या जनार्दन स्वामींनी आपल्यावर सोपविलेल्या कामाचा अहवाल एका अर्जात सादर केला. तो असा: सरकार साहेबांची आज्ञा घेऊन स्वार झालो. परगणे मजकुरी येऊन सरकार व काम सुरू करावयास लागलो. तो परगणे मजकुराचे जमादार दंभाजी शेटे, कामाजी महाजन, मणिराम देशमुख, ममताई देशपांडीण, क्रोधाजी नायकवाडी असे हरामजादे बहुत आहेत. ते सरकार कामात कयास चालू देत नाहीत. हा अहवाल वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की मानवी मनातील विकारांवर हे रूपक एकनाथांनी केले आहे. हा अर्ज नाथांच्या जिवाजी पंतांनी म्हणजे जीवाने केलेला आहे. देह हे नगर किंवा राज्य. या राज्यात जिवाजी पंत म्हणजे जीव हा ठाणेदार आहे. हा ठाणेदार आपल्या सरकारांना म्हणजे सद्गुरू रूपी जनार्दनांना आम्ही धर्मानं वागू असे कळवतो आहे. तेव्हा सरकारना म्हणजे सद्गुरूंना अतिशय आनंद होऊन ते जिवाजी पंतांना अभयपत्र देतात. ते पत्र असे: जिवाजी पंतास अभयपत्र. कळावे की मौजे देहपुरीची वागणूक उत्तम, स्वधर्म मुक्त चालवू असे तुम्ही लिहून कळविले. तेणे करून धन्यास संतोष झाला. ठाणेदार म्हणजे जीव व सरकार म्हणजे सद्गुरू यांच्या अत्यंत प्रेमाच्या आपुलकीच्या नात्याने सरकार जिवाजी पंतांना महत्त्वाचे इशारे देतात. ते असे: चिरंजीव जिवाजी पंत ठाणेदार यांसी आत्मराम पंथ कमावीसदार, कसबे ब्रह्मपुरी, आशीर्वाद उपरी. तुम्हास देहगावचे ठाणे दिले आहे, तर ठाण्यास सावधपणे वर्तणूक करणे. तेथे ममताई पाटलीण तिने लटिकेचे दंभ उभे केले आहे, म्हणून तुम्हास सूचनापत्र लिहित आहे.